नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आहे. काल या प्रकरणाची अतिशय महत्त्वाची सुनावणी कोर्टात पार पडली. त्याचबरोबर एका विशेष अर्जावर सुनावणी देखील करण्यात आली. मात्र यावेळी एका आरोपीला काही तासांसाठी तुरुंगाबाहेर जाण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे, ज्यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर कोर्टाच्या या निर्णयाला देशमुख कुटुंबियांनी तीव्र विरोध केलाय. बीडमधील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडसह कृष्ण आंधळे वगळता इतर सर्व आरोपी तुरुंगात आहेत. याच आरोपींपैकी एक असणारा जयराम चाटे याच्या वतीनं त्याच्या वकिलांनी एक दिवस तुरुंगाबाहेर येण्याची परवानगी मागणारा अर्ज केला होता. यावर विशेष न्यायालयानं सुनावणी घेतली. या अर्जाला सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी कडाडून विरोध केला. मात्र न्यायालयानं मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून आरोपीला 13 मार्च रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत पोलीस बंदोबस्तात तुरुंगातून बाहेर पाठवण्यास परवानगी दिली. मात्र ही परवानगी नेमकी कशासाठी? तर जयराम चाटे याचा लहान भाऊ श्रीराम चाटे याचं 2 मार्च रोजी तांबवा येथे निधन झालं. हिंदू परंपरेनुसार 12व्याच्या धार्मिक विधीला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे या विधीला उपस्थित राहता यावं अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली होती, ज्याला आता कोर्टाकडून मान्यता मिळाली आहे. दरम्यान या प्रवासाचा आणि पोलीस बंदोबस्ताचा सर्व खर्च स्वतः आरोपीलाच करावा लागणार आहे. याचे सर्व पैसे तो स्वतः भरणार आहे. आरोपी जयराम चाटे याला तुरुंगातून बाहेर येण्याची परवानगी दिल्यानंतर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केलेला पाहायला मिळतोय. जर हा आरोपी गावात येणार असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि जर तसं काही घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे 14 महिन्यांनंतर जयराम चाटे हा गावात जाणार आहे, त्यामुळे तांबवा परिसरामध्ये पोलिसांचा कडा पहारा असणार आहे. जोपर्यंत तो गावात असेल, तो यायच्या आधीपासून ते तो गेल्याच्या नंतर पर्यंत काही तिथे असुरक्षित असं काही वातावरण निर्माण होतंय का किंवा काही अनुचित प्रकार घडतोय का, कुठे काही संशयास्पद हालचाली दिसतात का, या सगळ्याची खबरदारी घेण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. त्याचबरोबर ही परवानगी देताना कोर्टानं ज्या अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत या सगळ्याचं पालन सुद्धा जयराम चाटे आणि त्याच्या कुटुंबियांना करावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.